सांगली जिल्ह्यातील 10 पंचायत समितीमध्ये सभापती पदासाठी आज निवडी संपन्न झाल्या। मिरज पंचायत समितीमध्ये नाट्यमय घडामोडीनंतर सभापतीपद काँग्रेसकडे आले, तर उपसभापतीपदी एकनाथ शिंदे शिवसेनेच्या ललिता शेजुळ यांची निवड झाली आहे। मिरज पंचायत समितीच्या सभापतीपदी काँग्रेसच्या तन्वी कमलेकर यांची निवड झाली आहे, तर उपसभापतीपदी शिवसेना शिंदे पक्षाच्या ललिता शेजुळ यांची निवड झाली आहे। तन्वी कमलेकर या महाराष्ट्रामधील सर्वात तरुण सभापती ठरल्या आहेत। पलूस, कडेगाव, मिरज या 3 पंचायत समिती काँग्रेसकडे, वाळवा, शिराळा, कवठेमंकाळ 3 राष्ट्रवादी शरद पवार, आटपाडी, खानापूर 2 शिवसेनेकडे, तर केवळ जत पंचायत समिती भाजपकडे आले। यावरून सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी भाजपवर जोरदार टीका करत पुन्हा डिवचले। जिल्ह्यात जत तालुक्यापुरतं सभापतीपद भाजपकडे राहिले। फसवणूक करून भाजप सत्तेत आली आहे। लोकांची निराशा मोठ्या प्रमाणात झाली। महापालिकेत सुद्धा त्यांचा चांगला पराभव जनतेने केला होता, मात्र त्यांनी मागच्या दाराने प्रवेश केलाय। महापालिकेत शिवसेना शिंदे आणि राष्ट्रवादी अजित पवारचे लोक आमच्या पाठिंब्यावर निवडून आले, मात्र ते आमच्या सोबत राहिले नाहीत। त्याची भरपाई पंचायत समिती निवडणुकीत या दोन्ही पक्षांनी केली आहे। निवडणुकीत मर्यादेच्या पलीकडे पैसा आणि दहशत हे काम करायची बंद करते आणि आता ती वेळ आलेली आहे। कित्येक वेळी पैशांच्या जीवावर आणि दहशतीच्या जीवावर सत्ता सुरू आहे। आता पराभवाची सवय त्यांना करावी लागेल। पंचायत समितीमध्ये त्यांना पराभवाचा धक्का बसला, आता जिल्हा परिषदेत देखील त्यांना पराभवाचा धक्का बसणार असल्याची सडकून टीका करत जिल्ह्यात विचारांच्या एकीकरणाची मशाल एकत्रित आली आहे। ती आता राज्यभर भेटायला वेळ लागणार नाही, असंही सूचक वक्तव्य देखील त्यांनी केलं आहे। मी काँग्रेस, शिवसेना शिंदे गट आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी अजित पवार गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट या सर्व पक्षाचे मी आभार मानते की त्यांनी आज मला ही संधी दिली आणि इथून पुढच्या काळात त्यांनी मला संधी दिली त्या संधीचं सोनं करायचा प्रयत्न नक्कीच करेन आणि आता निवडून देणारे आज नरवाडकर ग्रामस्थांचं, त्याचबरोबर विजयनगर, बेडक, मोहननगर या सर्व ग्रामस्थांचा मी आभार मानते आणि इथून पुढं सर्व कामं ही विकासासाठीच असतील। धन्यवाद। सदस्य होण्याचा मान मिळाला होता, आता सभापती सर्वात कमी वयाचे सभापती सर्व सदस्यांचा आभार। एक मिनिट काय म्हटलं? मागचं कोण बोललं का? निश्चितच या संधीचं सोनं करेन। जनतेने जे विश्वास दाखवले त्या विश्वासाचा सार्थ करण्याचा प्रयत्न नक्कीच असेल। विकास कामाचं विजन म्हणजे महिलांना जास्तीत जास्त रोजगार देऊन त्यांना पुढे आणणं, त्यांना स्वतःच्या पायावरती उभा करणं हे सर्वात पहिलं विजन म्हणजे उद्दिष्ट तेच असेल। त्याचबरोबर गावात छोटे रस्ते असू देत, पाणी असू दे, त्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींवरती लक्ष घालून त्यांचं काम त्याच्यावरती काम करायचा प्रयत्नच असेल। हो, शिक्षण महत्त्वाचं आहे, त्यामुळं म्हणजे त्याच्यावरती काम नक्कीच केलं जाईल। तिथं जाऊन पहिला नेमकी समस्या काय आहेत, कोणत्या गोष्टीच्या अपूर्ण गोष्टी आहेत त्या गोष्टी जाणून घेऊन तिथं त्या गोष्टींवरती काम करण्याचा प्रयत्न नक्कीच। तुमचं बॅकग्राऊंड काय आहे, शैक्षणिक प्रवास कसा राहिला? मी सध्या MBA फर्स्ट इयरला शिकत आहे आणि कोणताही राजकीय वारसा नाही आहे। आमच्या घरातून मी पहिलीच निवडणुकीत उभारलेली सदस्य आहे। हो, MBA फर्स्ट इयरला आहे आणि शिक्षण इथून पुढे तसंच पुढं चालू राहील सर्व सदस्यांचं। सांगली जिल्ह्याच्या पंचायत समितीच्या निवडणुकीत 10 तालुक्यापैकी 3 तालुक्यात काँग्रेस पक्षाचे सभापती झालेले आहेत। 4 तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही मिळून 4 ठिकाणी आलेले आहेत। 2 ठिकाणी शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे 2 आलेले आहेत आणि भाजप मात्र फक्त एका जत तालुक्यापुरतं मर्यादित सभापतीपद राहिलेलं आहे। हे होणारच होतं। ज्या पद्धतीनं फसवणूक करून सत्तेत आलेले भाजप आहे, लोकांच्या निराशा मोठ्या प्रमाणात झाल्या। महापालिकेत सुद्धा त्यांचा चांगला पराभव जनतेने केला होता, मात्र मागच्या दारानं त्यांनी तिथं प्रवेश केला। त्या ठिकाणी शिवसेना मागच्या निवडणुकीत सुद्धा आमच्या सोबतीनं आमच्या पाठिंब्यावर ज्या त्यांच्या 2 सीटा आल्या ते 2 सीटा त्यावेळेला महापालिकेत आमच्या राहू शकल्या नाही। राष्ट्रवादीचे सुद्धा महापालिकेत आमच्यावर निवडून आलेले लोक, आमच्या पाठिंब्यावर निवडून आलेले लोक आमच्यावर राहू शकले नाही। त्याचा भरपाई पंचायत समिती निवडणुकीत मिरज तालुक्यात या दोन्ही पक्षांनी केलेली आहे आणि ह्या ठिकाणी जी निवडून आलेली लोक आहेत ती कुठल्या चिन्हावर आली हे महत्त्वाचं नाही, या कुठल्या विचाराची ते महत्त्वाचं आहे। सगळे एकत्रित एका विचाराची म्हणून ही लढाई लढली होती आणि त्यात पुरोगामी विचार जिंकला ह्याचा अभिमान आहे आणि समाधानी आहे।
भाजपच्या पराभवाला सुरुवात केली असं तुम्ही 2 दिवसापूर्वी वक्तव्य केलं होतं. खरं तरी भाजपने सिरियसली घेतलं नव्हतं वक्तव्य, असून उडवून टाकलं होतं नरेंद्र पाटलांनी. हे बघा, एका मर्यादेपलीकडे पैसा आणि दहशत ही काम करायची बंद करते आणि आता ती वेळ आलेली आहे. कित्येक वर्ष पैशाच्या आणि दहशत जोरावर सत्तेत हे राहिलेले आहेत आणि म्हणून मी सांगितलेलं की ही पराभवाची आता ती सुरुवात आहे, त्यांनी सवय करून घ्यावी आणि तुम्हाला पाहायला मिळेल. आज पंचायत समितीत त्यांची ह्या सांगली जिल्ह्यात दयनीय अवस्था झाली, जिल्हा परिषदला ह्याच्याही पेक्षा दयनीय अवस्था त्यांची होणार आहे. आणि ही जी मशाल सांगली जिल्ह्यात ही एकीकरणाची, विचाराची एकीकरणाची तुम्ही पाहता, ही उद्या राज्यभर मशाल पेटायला वेळ लागणार नाही.